हाय फ्रेंड्स, आज आपण पाहूयात जीवामृत कसे तयार करायचे। त्यासाठी सर्वात प्रथम आपण एका 20 लिटर बकेटमध्ये 20 लिटर पाणी घेतले। त्यानंतर गाईचं 1 किलो शेण घेतले। गावरान देशी गाईचं 1 लिटर गोमूत्र, वडाच्या झाडाखालची किंवा जिथे काही औषध न मारलेलं असेल त्या ठिकाणची 1 किलो माती, अर्धा पावशर गूळ, चण्याच्या डाळीचं पीठ 1 वाटी, तांदळाचं पीठ 1 वाटी, 1 ग्लास ताक, या सर्व गोष्टी एकत्र करून त्या एकसारख्या ढवळायच्या। त्यानंतर बकेटला झाकण लावून ते सावलीच्या ठिकाणी ठेवायचं। दररोज 10 ते 15 मिनिटं हे मिश्रण ढवळायचे। असं 7 दिवस करायचे। 7 दिवसांनंतर आपले जीवामृत तयार होते। जीवामृत वापरण्यासाठी ते आपल्याला डायल्यूट करून घ्यावे लागते। त्यासाठी आपण 1 मग जीवामृत घेतलं तर 10 पट पाणी घ्यायचं। 1:10 असा रेशो याचा वापरायचा। जीवामृताच्या वापराने जमिनीतील जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते। त्यामुळे जीवाणूंची संख्या वाढल्याने हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाणही वाढते। आपण लावलेल्या पिकांना किंवा फळझाडांना, फुलझाडांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात। त्यामुळे त्यांची वाढ जोमाने तर होतेच, परंतु पिके, फळझाडे ताजी, टवटवीत आणि निरोगी दिसून येतात। चांगल्या जीवामृताचा रंग तांबडा, थोडासा काळसर असतो। जीवामृतामुळे आपल्या झाडांची रोगप्रतिकार क्षमता वाढते। त्यामधील मातीचे बॅक्टेरिया, जे उपयुक्त बॅक्टेरिया असतात तेही वाढतात। आपल्या झाडांची, फुलझाडांची, फळझाडांची, भाजीपाल्याची वाढ एकदम जोमाने। जीवामृत हे द्रव रूपात असल्याने जीवाणूंची संख्या वाढते व टिकण्याचा कालावधीही वाढतो। जीवामृत जास्तीत जास्त 30 दिवसात वापरावे। विषमुक्त पालेभाज्यांसाठी जीवामृत हे आपल्यासाठी वरदान असल्याचं आपल्याला दिसतं। पाहिलं तर मग ना, किती सोपी आहे जीवामृत तयार करण्याची पद्धती। घरच्या घरीही आपण जीवामृत हे नैसर्गिक कार्बन, बायोमास, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि पिकांसाठी आवश्यक असलेल्या इतर सूक्ष्म पोषक घटकांचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो। तुम्ही पण तुमच्या बागेसाठी जीवामृत नक्की करून पहा। त्याचे काय फायदे होतात तेही पहा। आणि माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।